जय महाराष्ट्र पब्लिक. तर तुमचं परत एकदा माझ्या ब्लॉग्समध्ये स्वागत आहे. तर आज आम्ही चाललो नाक्यावर चाललोय फोटो काढायला. तिथे लाईटचे फोटो क्रिसमसचं डेकोरेशन केलं आमच्या उत्तरमध्ये. हमेशा दरवर्षी मस्त डेकोरेशन करतात, तर आम्ही तिथे फोटो काढायला चाललोय. दरवर्षी जातो, आताही चाललोय. चला तर मला दाखवतो कसं असतं आमचं उत्तरचं डेकोरेशन. तर चला पुढे भेटूया. तर हा आमचा आउटफिट आहे. मी तर अशी साधीच असते, मी हमेशा असं वन पीस घालते. आता आम्ही निघालोय. इथे भूता आहे आणि इथे नंदिनी आहे. भूता म्हणजे भितायली. हे बघा लाइटिंग ना, इथे पोरं खेळतात. पहिले भितायची. हे बघा 2026. असे भरपूर सारे असतात वेगवेगळे. हे बघा मेरी क्रिसमस लवर बॉय. गाईज न्यू इयरला गर्दी बघा केवढी आहे. नाक्यावर ते पण गाईज तिकडे डेकोरेशन भारी आहे. लाईट किती भारी लावलं. आमच्या उत्तरमध्ये येऊ शकता तुम्ही फोटो काढायला, भारी असते इथे. डेंजर. हॅपी न्यू इयर. मिताली झाली हिरोईन. बघा गोलूचा लुक बघा तुम्ही आणि नंदनीचा बघा. बघा आता आम्ही इकडे आलोय आणि क्रिसमस संपलेली आहे. मिताली बघा पोजसाठी उभी आहे आणि मी व्हिडिओ काढते. हे बघा किती भारी डेकोरेशन केलंय. हे मुद्दा पण येते ही पोरगी. बघा क्रिसमस ट्री आणि रिकामी बॉक्स. गोलू लगेच पोज मध्ये आली. हे बघा असं मस्त सजवलंय. तर गाईज आता इथे बघा, इथे हमेशा एक सुंदर डेकोरेशन असते, पण यावर्षी त्या लोकांनी काही केलं नाही आहे. फक्त नॉर्मल ज्या लायटिंग्स लावतात त्या लायटिंग्स लावल्यात. दॅट्स इट. इथे पण गर्दी असते, पण इथे दरवर्षी सारखं डेकोरेशन नाही आहे. यावर्षी फक्त लाईटी लावल्यात, अशा चिटकवल्यात. हे बघा इथे हे तुम्ही बघू शकता, सुंदर असं. व्हेरी नाईस. पोज मारून उभी. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. हां बाय बाय.